नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज खामकर तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. तुम्ही देत असलेल्या माझ्या व्हिडिओजला भरभरून प्रतिसादाबद्दल मी तुमचा खूप खूप आभारी आहे. जरी तुम्ही नवीन असाल तर माझा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करा, जेणेकरून नवीन येणाऱ्या अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. नमस्कार मित्रांनो, ह्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण चार्ट ॲनालिसिस बद्दल आणि कॅन्डलस्टिक बद्दल माहिती पाहिलेली आहे. तरी आता आज आपण एक नवीन विषयावर येतोय, कॅन्डलस्टिक पॅटर्न्स बरोबर. तर त्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण असं पाहिलं की कॅन्डलस्टिक काय असतात, नवीन लोक असेल त्यांना पण त्याच्यामुळे फायदा होईल. कॅन्डलस्टिक रीड कशी करायची आणि चार्ट कसा पाहायचा, ह्या दोन गोष्टी मी शिकवलेल्या आहेत. जरी तुम्ही आता त्या व्हिडिओ नसतील पाहिल्या तरी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन लिंकमध्ये मध्ये तुम्हाला मी लिंक टाकलेल्या आहेत, तर त्या लिंक तुम्ही ओपन करून त्याच्या आधीच्या व्हिडिओ पण पाहू शकता. तर चला मित्रांनो, आज आता आपण टेक्निकल अनालिसिसच्या एक नवीन विषयाकडे बोलतोय की कॅन्डलस्टिकमध्ये चार्ट पॅटर्न्स कसे काय. म्हणजे आपण पाहिले की कॅन्डलस्टिक काय आहे, कॅन्डलस्टिकचे म्हणजे यूज कसा करायचा, त्याच्यामध्ये टाइम फ्रेम्स कुठल्या सिलेक्ट करायचे हे आपण पाहिलं. तर त्याच्यानंतर जर आपल्याला कॅन्डलस्टिक थ्रू जर आपलं टेक्निकल अनालिसिस स्ट्रॉंग करायचं आहे, आपल्याला जर एक चांगले शेअर्स निवडायचे इंट्राडेसाठी तुम्ही करू शकता, लॉंग टर्मसाठी, तर त्याच्यामध्ये काही चार्ट पॅटर्न्स बनतात. म्हणजे तुम्हाला मी जसं सांगितलं की तुम्ही कधी सक्सेसफुल बनू शकता टेक्निकल अनालिसिसमध्ये, तर तुम्हाला त्याच्या खूबी पण समजल्या पाहिजे चार्टच्या. कारण चार्ट अनालिसिस सर्वजणच करतात, पण सर्वांनाच म्हणावं असं सक्सेस का मिळत नाही, कारण त्यांना त्या कॅन्डलचा अर्थ समजलेला नसतो. कारण ह्या कॅन्डल बनतात तुमच्या आमच्यामुळेच, म्हणजे आपण जे खरेदी विक्री करतो त्याचंच एक रिप्रेझेंटेशन ह्या चार्ट थ्रू किंवा ह्या कॅन्डल थ्रू आपल्याला दिसत असतं. पण हे सगळं करत असताना आपल्याला अजून काही सांगत असतात त्या चार्ट, म्हणजे ती एक जी कॅन्डल रोजची तयार होते तर तिच्यामध्ये अर्थ लपलेला हिडन असतो त्याच्यामध्ये, की नक्की ह्या कॅन्डलचा अर्थ काय असू शकतो, की ज्याच्यानुसार आपण अनुमान लावू शकतो की आता पुढे त्या शेअर्समध्ये किंवा त्या इंडेक्समध्ये काय होणार आहे. आणि हे जर आपण आधीच ओळखू शकलो तर त्याच्यामुळे आपल्याला नक्कीच पुढचे जे व्ह्यूज असतील ते आपण स्ट्रॉंग बनवू शकतो, किंवा आपल्याला एक चांगला ट्रेंड पण सापडू शकतो, जेणेकरून आपण एक चांगली प्रॉफिट्स मिळवू शकतो. तर त्यासाठी मी हे चार्ट पॅटर्न्सवर व्हिडिओ बनवलाय. चार्ट पॅटर्न्समध्ये जर पाहायला गेलं तर खूप सारे पॅटर्न्स आहेत. जवळपास जर पाहायला गेलं तर 15, 16, 20 म्हटलं तर त्याच्यामध्ये पॅटर्न्स आहे. पण सगळे स्टडी करून उपयोग नाही, कारण काय, जर सगळे पॅटर्न जर आपण स्टडी केले तर मग थोडं जे आपण काय म्हणतो गोंधळल्यागत होतं की कुठला यूज करायचा, ह्यावेळी काय अर्थ सांगतोय. तर मी मोजकेच पॅटर्न सांगणार आहे की जे स्ट्रॉंगली यूज केले जातात, की ज्यांचा अर्थ पटकन उमजतो आणि जे जास्त इफेक्टिव्ह आहेत, की जेणेकरून आपल्याला पुढचा व्ह्यू समजण्यास त्यांची लवकरात लवकर मदत होईल. तर चला मित्रांनो, आज पाहूया नवा व्हिडिओ, कॅन्डलस्टिक पॅटर्न्स काय आहेत आणि त्यांचा अर्थ कसा समजायचा आणि त्याच्या थ्रू कसं ट्रेडिंग करायचं. तर त्याच्यामध्ये आज पहिला व्हिडिओ पाहणार आहेत की कॅन्डलस्टिकमध्ये पॅटर्न्समध्ये की हॅमर म्हणजे काय. तर हॅमरमध्ये काय असतं, एक लक्षात ठेवा की एक कॅन्डल बनलेली असते. हॅमरमध्ये जर आपण पाहिलं तर एक हॅमर काय असते की हातोडा, मराठीत जर बोलायला गेलं तर हातोडा, तो हातोड्याचा पुढचा भाग कसा असतो, थोडा जाड असतो आणि मागे त्याची स्टिक असते. तसंच हा हॅमर आहे, ह्याच्यामध्ये एक रिअल बॉडी छोटी असते आणि त्याची जी टेल असते ती लॉंग असते. म्हणजे काय, त्यावेळी तो शेअर एक डीप बनवतो आणि मंदी केलेली असते, आणि अशा वेळी ती मंदी सस्टेन राहत नाही आणि पुन्हा तो वर येतो ओपन प्राइसच्या आसपास किंवा ओपन प्राइसच्या पुन्हा थोडा वर जातो. मग असा जो हॅमर जो दिसतो तो त्याच्यानुसार काय होतं की आपण समजू शकतो की आता जी तेजी येणार आहे की ती सस्टेन राहणार आहे खूप, किंवा नवीन ट्रेंड चेंज होतोय ह्या हॅमरमुळे, हे आपल्याला समजण्यास लवकर मदत होते की हॅमरचा इफेक्टिव्ह कसा वाढणार आहे ह्याच्यामध्ये. तर काय बघा, हॅमर म्हणजे काय, सिंपल गोष्ट एक सांगतो की लोक आता मंदीला कंटाळलेत आणि तेजी तयार केली. मग हा हॅमर एक तयार झाला की समजून जायचं की पुढचा मूव जो असेल जो अपोजिट असेल, की जो बुलिशनेस दाखवतोय मार्केटमध्ये, हे हॅमरचा अर्थ होतो. आणि हॅमर जसा घाव घालतो, जसा हॅमरचा हातोड्याचा उपयोग असतो घाव घालणे, तसा हा मंदीवर घाव घालतो आणि तेजीकडे मार्केटला खेचून घेतो, म्हणून त्याला हॅमर नाव दिले. हे सगळे जापनीज प्रकार आहेत, जापनीज लोकांनी याला नावं दिलेले. तर समजला पहिला पॅटर्न असणार आहे की हॅमर. आता तो हॅमर शोधायचा कसा आणि कुठे. तर इथे बघा, एक मी रेड लाईन मध्ये मार्क केलाय की हा एक हॅमर दाखवलाय. ह्या हॅमरमध्ये बघा, हा हॅमर इंडिकेट झाल्यापासून त्याने राईट साईडला बघा अशी छान अशी तेजी दिलेली आहे, जेणेकरून काय समजलं आपल्याला की जर हॅमर तयार झाला तर पुढची कॅन्डल पण आपल्याला वॉच करायची. असं नाही की हॅमर झाला की आपल्याला लगेच एंट्री करायची. तर पुढची कॅन्डल जर त्याच्यावर क्लोज होते तर समजून जायचं की हा हॅमर इम्पॅक्टिव्ह आहे.
हा हॅमर काय असणार, इम्पॅक्टिव्ह, जेणेकरून आपल्याला पुढची तेजी सापडू शकते. त्यानंतर काय करणार आपण, तर पाहायचं की पुढची कॅन्डल आपल्याला क्लोज होऊन द्यायची. पुढची कॅन्डल जर पॉझिटिव्ह मध्ये क्लोज होते तर तुम्ही एंट्री घेऊ शकता आणि स्टॉप लॉस ह्या हॅमरचा लो ठेवू शकता, लोच्या थोडा खाली ठेवू शकता. आता एक स्टॉप लॉस कसे यूज करायचं, आता कसं आहे, प्रत्येक वेळी एक वेगळं स्टॉप लॉस साठी पण एक वेगळं टेक्निक आहे. ह्याच्यावर एक सेपरेट व्हिडिओ टाकणार आहे मी, की फक्त स्टॉप लॉसचा इम्पॅक्ट यूज कसा करायचा आहे आपल्याला. ओके, तर ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसतंय बघा, हॅमर तयार झाल्यापासून त्यांनी चांगली मूव दिलेली आहे वरच्या साईडला. सेम इथे पण बघा, ज्यावेळी तो मंदी आली ह्याच्यामध्ये, म्हणजे काय, बिअरिशनेस होता, स्टॉक पडला पडला पडला, त्याच्यानंतर तो एक हॅमर तयार केला त्याने. आणि जर पाहिलं तुम्ही तर हॅमर तयार केल्यापासून त्याने खूप सारी छान पुन्हा एक अप ट्रेंड दिलेला आहे. आता एक लक्षात ठेवा, हॅमर पाहायचा कुठे, पहिला प्रश्न. हॅमर कधी पाहायचा, तर हॅमर जर बॉटमला तयार होतोय, म्हणजे एखादा स्टॉक तुम्ही जर डेलीमध्ये वॉच आउट करताय, तो 5, 6, 7, 8, 10 दिवस जरी म्हणलं समजा पडतोय, तुमचा जो कुठली टाइम फ्रेम आहे त्यावर डिपेंड करतं. जर तो पडतोय आणि त्याच्या बॉटमला हॅमर तयार होतोय, म्हणजे काय, तर तो शेअर मंदीत होता किंवा बिअरिशनेस मध्ये होता आणि तो लोक त्याला सेल करत होते. पण आता ते कंटाळलेत. हॅमर काय दाखवतो की आता हे लोक मंदीला कंटाळलेत, ह्यांना आता एक नवीन यात बाईंग करायचंय. मग त्यावेळी तो काय करणार, ते त्याच्यामध्ये तो हॅमर तयार होईल आणि नेक्स्ट जर पुढची कॅन्डल जर अप झाली तर तुम्ही तिथे बाय करू शकता. हा सिंपल अर्थ आहे. आता तुम्हाला हे शोधणं गरजेचं आहे, कारण तुम्ही जर टॉपला हॅमर शोधताय तो तेवढा इम्पॅक्टिव्ह राहत नाही. जर तो बॉटमला शोधतोय आपण तर तेवढा इफेक्टनेस खूप जास्त राहतो, खूप पॉवरने तो काम करतो. एक लक्षात ठेवा, हॅमर शोधायचा जर बॉटमला हॅमर आपल्याला फाइंड आउट होतोय तर तो आपल्याला खूप छान त्याच्यामध्ये ट्रेंड देणार आहे. समजलं मित्रांनो, पहिली गोष्ट पाहिली आपण की हॅमर इथे दाखवले बघा, एक बुलिश हॅमर, सरासरी हॅमर हा वरच जाणार असतो. हॅमर पाहिलं की बघा, इथे पण एक दुसरी स्लाइड दाखवली याच्यामध्ये मी, की हॅमर तयार झाला बॉटमला, जेणेकरून इथून मंदी आलेली थोडी शेअर्समध्ये, तो खाली आला, त्याच्यानंतर एक हॅमर तयार झाला आणि बघा तो ह्याने हॅमरचा लो पण तोडला आणि एक छान सारी त्याने रॅली दिली. आता ह्याच्यामध्ये जर तुम्हाला फायदा घ्यायचा आहे तर तुमचा रिस्क रिवॉर्ड रेशो इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. कारण प्रत्येकाचं टार्गेट वेगळं असू शकतं, प्रत्येकाचा स्टॉप लॉस वेगळा असू शकतो. रिस्क रिवॉर्ड किती असावा हे तुमच्या कॅपॅसिटीवर डिपेंड आहे, की तुम्ही लॉस किती बेअर करू शकता किंवा तुम्हाला किती प्रॉफिटमध्ये बाहेर पडायचं हे तुम्ही ठरवायचं आणि ह्याच्यानुसार तुम्हाला तो प्रॉफिट मधून बाहेर पडायचं. कारण प्रत्येकाला स्टॉप म्हणजे हॅमर तयार झाल्यापासून पुढचा स्टॉप प्रत्येकाला सापडेल असं नाही ना. काही लोक असं पण होतील की जर वेळेवर प्रॉफिट नाही बुक केला तर तो पुन्हा खाली येऊ शकतो. त्यामुळे आपल्या रिस्क रिवॉर्ड रेशोनुसार प्रॉफिट बुक करत चाला किंवा स्टेप बाय स्टेप प्रॉफिट बुक करा, जेणेकरून काय होईल, तुम्हाला त्याचा फायदा होईल. समजला मित्रांनो, पहिला हॅमर. आता त्याच्यानंतर आपण पाहू की पुढचा काय आहे. आता पहिला झाला हॅमर. आता हॅमर नंतर पाहणार आहोत की इंगल्फिंग पॅटर्न्स आहेत. इंगल्फिंग पॅटर्न्स म्हणजे काय, त्याच्यामध्ये दोन पॅटर्न येतात, की एक बुलिश इंगल्फिंग आणि दुसरा येतो बिअरिश इंगल्फिंग. म्हणजे काय होतं की स्टॉक हा पडत असतो त्यानंतर काय होतं, एक मोठी अशी बुलिश कॅन्डल तयार होते. म्हणजे काय, तो आधीच्या मंदीला इंगल्फ करतो, झुडकारून देतो आणि एक मोठ्याने पुन्हा ग्रीन कॅन्डल देतो आपण म्हणू शकतो, किंवा जर व्हाईट म्हणलं तरी ती एक तेजीचीच कॅन्डल असते, की तो पुन्हा एक अशी स्ट्रॉंग तेजी दाखवतो. म्हणजे ह्याचा अर्थ काय असतो की आता मार्केटमध्ये ट्रेंड चेंज होतोय आणि बायर्स ऍक्टिव्हली सक्रिय झालेत. तसंच बिअरिश इंगल्फिंग मध्ये पण आहे, मार्केट खूप वाढतं किंवा स्टॉक कुठलाही वाढत जातो आणि त्यानंतर लोक कंटाळले जातात आणि त्यानंतर एक मोठी असे इंगल्फिंग कॅन्डल तयार होते, की जी आधीच्या ट्रेंडच्या अपोजिट जाते आणि अशी मोठी अशी कॅन्डल तयार होते ह्याच्यामध्ये, स्ट्रॉंग कॅन्डल. म्हणजे ज्याची बॉडी बघा खूप मोठी, ह्याच्यामध्ये टेल वगैरे छोटी राहते, दोन्ही साईडला छोटी छोटी एक टेल राहील आणि पण ह्याची रिअल बॉडी असेल ती मोठी असेल. म्हणजे काय, जर तेजी असणार आहे तर ओपन पासून त्याचा क्लोज वर असेल चांगला स्ट्रॉंग, आणि जर मंदी असेल तर त्याचा ओपन पासून क्लोज खाली असेल आणि ज्याच्यामुळे तो मोठी बॉडी बनवेल. हे झाले बिअरिश इंगल्फिंग आणि बुलिश इंगल्फिंग. म्हणजे काय, तर ते त्याच्या ट्रेंडला इंगल्फ करतायत, म्हणजे झुडकारून एक नवीन ट्रेंडकडे प्रस्तावना करतायत त्यांची, असं म्हणू शकतो आपण त्याच्यामध्ये. तर आपण पाहू शकतो की पहिला जो असणार आहे ह्याच्यामध्ये तो असणार आहे बुलिश इंगल्फिंग. ह्या चार्ट मध्ये तुम्हाला दाखवलंय बघा की हा स्टॉक खाली खाली असा पडत आलाय. हे ज्या ब्लॅक कॅन्डल्स आहेत ह्या मंदी दर्शवतात. ओके, तर तो पडत आला आणि त्याच्यानंतर एक छान अशी इंगल्फिंग कॅन्डल तयार झाली, की त्याला आपण बुलिश इंगल्फिंग म्हणू शकतो. ही बुलिश इंगल्फिंग कॅन्डल तयार झाली, जेणेकरून काय झालं की आधीच्या कॅन्डलपेक्षा ही कॅन्डल मोठी असते. एक लक्षात ठेवा, आधीच्या कॅन्डलपेक्षा ही कॅन्डल थोडी मोठी असते. म्हणजे काय दाखवलं की आता बस मंदी खूप झाली, ते आता आपण तेजीकडे लोकांचं फोर्स वाढतोय
किंवा लोकांना आता ह्या स्टॉकमध्ये तेजी हवी, मग अशा वेळी तो बुलिश इन्गल्फिंग तयार करतो. सेम आहे ह्याच्यामध्ये काय करायची, ही एकदा कॅन्डल तयार झाली, समजा डेलीवर पाहतोय, तर ती कॅन्डल तयार झाल्यानंतर ना पुढच्या कॅन्डलची वाट पाहायची. पुढची कॅन्डल जर ह्या कॅन्डलच्या वर क्लोज होते तर तुम्ही त्याच्यामध्ये एंट्री करू शकता, किंवा ह्या कॅन्डलच्या खाली स्टॉप लॉस लावून तुम्ही त्याच्यामध्ये एंट्री करू शकता पुढच्या कॅन्डलमध्ये, जेणेकरून आपल्याला छान तेजी सापडते आणि तुमच्या टार्गेटनुसार तुम्ही एक्झिट व्हायला पाहिजे ह्याच्यामध्ये. सेम ह्याच्यामध्ये दाखवलंय बघा बुलिश इन्गल्फिंग. हा स्टॉक स्टेट बँकेचा स्टॉक आहे. ह्याच्यामध्ये बघा हा वरून खाली 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 पडत आला, त्याच्यानंतर खूप सारी मोठी अशी एक बुलिश इन्गल्फिंग कॅन्डल तयार केली. ओके, बुलिश इन्गल्फिंग मध्ये एक लक्षात ठेवा, दोन्ही साईडला म्हणजे काय करतो हा, ओपन पासून थोडा लो देईल, क्लोज आधी एक मोठा हाय देईल आणि त्याच्या थोडा खाली क्लोज होईल, म्हणजे दोन्ही साईडला तुम्हाला दोन असे छोटे छोट्या त्याचे हे दिसतील, टेस्ट टाईप दिसेल, तर ते समजून जायचं की बुलिश इन्गल्फिंग कॅन्डल आहे. आणि ही कॅन्डल खूप इम्पॅक्टिव्ह असते. म्हणजे का, कारण एकतर ह्या कॅन्डलचा साईज थोडा मोठा राहतो आधीच्या कॅन्डलपेक्षा, आणि ही जी कॅन्डल असते ती खूप सारी तेजी दर्शवते, जेणेकरून समजून जायचं की आता ह्याच्यामध्ये बायर्स सक्रिय झाले त्या स्टॉकमध्ये. तर समजून जायचं की हा आहे बुलिश इन्गल्फिंग आणि तुम्ही हे ह्याच्यानुसार बाय करू शकता ह्या चार्ट पॅटर्ननुसार. त्याच्यानंतर ना हा आहे बियरिश इन्गल्फिंग. हा स्टेट बँकेचाच चार्ट आहे. ह्याच्यामध्ये बघा ज्यावेळी हा स्टॉक खूप सारा वाढला त्याच्यानंतर खूप मोठी कॅन्डल अशी बियरिश इन्गल्फिंगची तयार झाली. आणि तुम्ही पाहतच असाल की जरी तुम्ही ह्या कॅन्डलचा हायचा स्टॉप लॉस ठेवून जरी सेल केला असता किंवा तर तुम्हाला ह्याच्यामध्ये छान अशी डाऊन साईडला रॅली मिळाली असती. ओके, तर सेम आहे बियरिश इन्गल्फिंग. काय आहे तर तो दाखवतोय की आता लोक तेजीला कंटाळेत आणि मंदीकडे हा शेअर जाणार आहे. तर अशा वेळी तुम्ही काय करू शकता, एकतर तुमच्या शेअरमध्ये प्रॉफिट बुक करून बाहेर पडू शकता किंवा नव्याने सेलिंगमध्ये एंट्री घेऊ शकता. हे सर्व तुमच्यावर डिपेंड आहे, काय करायचं हे तुमच्या स्टडीनुसार करायचंय. मी फक्त सांगतोय की ह्याचा अर्थ काय होतोय आणि आपल्याला कशी एंट्री घ्यायची. आणि नेहमीप्रमाणे सांगतो की स्टॉप लॉस वगैरे हे तुमच्यानुसार ठरवा, किंवा मी ह्याच्यावर एक सेपरेट व्हिडिओ टाकणारच आहे की कसे स्टॉप लॉस काय ठेवायचं आपल्याला, कुठला स्टॉप लॉस इम्पॅक्टिव्ह राहील की जेणेकरून हिट नाही होणार. कारण बहुतांश लोकांचे स्टॉप लॉस हिट जास्त होतात, तर तो हिट न होण्यासाठी काय करायचं हे पण मी तुम्हाला सांगेन. पण सध्या तरी आपण बघू की चार्ट पॅटर्न्समध्ये इन्गल्फिंगमध्ये दोन पाहिले, एक बुलिश इन्गल्फिंग आणि दुसरा आहे बियरिश इन्गल्फिंग. आता इन्गल्फिंग पॅटर्न झाले. इन्गल्फिंग पॅटर्न नंतर दुसरा असतो एक हरामी पॅटर्न्स असतो. आता याला हरामी का दिलंय, तर हे एक जापनीज नाव दिलंय, जापनीज लोकांनी त्याला एक हरामी नाव दिलंय. तर हरामीमध्ये पण दोन टाइप्स राहतात सरासरी, एक बुलिश हरामी राहते आणि एक बियरिश हरामी राहते. आता हरामी का म्हणलं याला, तर आधीची कॅन्डल मोठी असते आणि त्याच्यानंतर एक छोटीच कॅन्डल तयार होते, पण ती एक स्ट्रॉंग असते. म्हणजे त्याच्या ओपन आणि क्लोज छोटा जरी असला डिस्टन्स तरी एक स्ट्रॉंगनेस दर्शवते. म्हणजे ह्याच्यामध्ये तो लो करत नाही आणि जास्त मोठा हाय पण करत नाही. जिथून ओपन होते तिथूनच ती जिथं त्याचा हाय असेल तिथेच ती क्लोज होणार, किंवा लोलाच ओपन होईल त्याच्या आणि हायलाच क्लोज होईल, जर आपण त्याला तेजीमध्ये बघतोय तर. एक इथे पाहू शकता की बुलिश हरामीमध्ये त्याची मदर कॅन्डल आहे ती काय आहे, बियरिश आहे. ही एक बियरिश कॅन्डल आहे आणि त्या कॅन्डल नंतर ही छोटीच कॅन्डल तयार झाली की जिचा ओपन आणि लो सेम आहे, नॉर्मली सेम आहे, थोडा वगैरे असू शकतो खाली, आणि त्याच्यावर त्याचा जो हाय दिलाय तिथेच तो क्लोज झालाय त्याच्या अप्रॉक्स. म्हणजे काय दिलंय, हरामी तयार झाली. हरामी म्हणजे काय, हरामी पॅटर्न बुलिश इनसाइड बार आहे, इनसाइड बार तयार झाला त्याच्यामध्ये. आणि हा काय तेजी दर्शवत असतो की हा दर्शवतोय की आता स्टॉकमध्ये थोड्या काळासाठी का व्हायना एक तेजी येऊ शकते. सेम आहे बियरिश हरामीमध्ये पण. आधीची एक बुलिश कॅन्डल असते आणि लोक बुलिश कॅन्डलला कंटाळलेले असतात, म्हणण्यापेक्षा बुलिश ट्रेंडला थोडे कंटाळलेले असतात. त्यानंतर ही थोडी छोटी इनसाइड बार तयार होतो की ह्याच्यामध्ये एक बियरिशनेस दाखवतो. त्याचा जो हाय असेल, सिंपल ओपन झाला तोच त्याचा हाय असेल आणि त्याच्या खालीच तो क्लोजच्या इथे लो देईल. आणि अशा प्रकारे ही एक बियरिशनेस दर्शवते, त्यालाच आपण एक बियरिश हरामी म्हणतो. समजलं, हरामीमध्ये दोन पॅटर्न्स, एक बुलिश हरामी आणि एक बियरिश हरामी. त्याच्यामध्ये आपण हरामीमध्ये आपण त्याचे एक्झाम्पल पाहू शकतो की हरामी आपल्याला ओळखायचा आहे कसा. तर आता बघा ह्या व्हिडिओमध्ये मी ह्या स्लाइडमध्ये आपण पाहतोय की हरामी ह्याच्यामध्ये बुलिश हरामी, त्यालाच एक बेबी कॅन्डल पण म्हणतात. म्हणजे आधीच्या कॅन्डलची ही छोटी राहते, सरासरी आधीच्या कॅन्डलच्या एक 1% राहते किंवा 25% आपण म्हणू शकतो. जर आधीच्या कॅन्डलचे 4 भाग केले ते तर सरासरी 1% ही जरा एक भाग हिजा राहतो आणि 3 भागामध्ये आधीची कॅन्डल असते. समजून जायचं की हरामी पॅटर्न तयार होतोय, जेणेकरून हे आपल्याला काय दाखवणार आहे की
बुलिश दाखवणार आहे. ह्याच्यामध्ये एक दुसरी हारामी टाईपच तयार केलेली आहे ह्याने. तर ह्याला आपण बेअरिश म्हणजे ह्या चार्टमध्ये दोन ह्याने तयार केलेत, एक बुलिश हारामी पण आहे आणि एक बेअरिश हारामी पण आहे. समजलं मित्रांनो. आता त्याच्यानंतर ना पुढचा पॅटर्न असेल डोजी. आता बघा डोजी जर आहे तर हा पण खूप इम्पॅक्टिव्ह पॅटर्न आहे. आता डोजी बऱ्यापैकी बऱ्याच वेळेला डोजी पॅटर्न्स हे तयार होत असतात. सिम्पली डोजी कॅन्डलची काय असते बघा, तर डोजीचं ओपन होते, ओपन आणि क्लोज ह्या कॅन्डलचं जवळपास किंवा ऑलवेज हा सेमच असतो. म्हणजे जिथे ओपन झाली तिथेच ती क्लोज होणार आहे. आणि ही ओपन झाल्यापासून एक तिचा लो पण बनवते, एक डीप देते, एक टॉप देते, म्हणजे एक हाय बनवते आणि परत त्याच प्राइस येऊन क्लोज होते. म्हणजे हे काय दाखवते तर अनसर्टिनिटी. म्हणजे जे ट्रेडर्स आहेत किंवा जे त्याच्यामध्ये खरेदी विक्री करणारे लोक आहेत त्या स्टॉकमध्ये, त्यांना आधी ते मंदीकडे गेले, ते कन्फर्म नाही म्हणून ते पुन्हा तेजीकडे गेले आणि पुन्हा ह्या प्राइसला क्लोज झाले. म्हणजे एक अनसर्टिनिटी आली की यांना आता ठाऊक नाही की आता काय केलं पाहिजे. म्हणजे खरेदीदार पण कंटाळलेत आणि ह्याच्यामध्ये बेअरिशनेसला पण ते नको आहे त्यांना. तर अशा वेळी हा पॅटर्न ओळखायचा कसा, की ह्या पॅटर्नचा इफेक्टिव्हनेस कसा वाढतोय आपल्याला हे आपण पाहू. तर डोजीमध्ये ही एक अशी बघा डोजी कॅन्डल तयार झाली. काय झालं की तेजी आलेली मार्केटमध्ये किंवा त्या स्टॉकमध्ये, तेजी आल्यानंतर ना त्याच्या टॉपला, आता एक लक्षात ठेवा डोजी तयार कुठं होतो तर हा एक टॉपला होणार आहे किंवा बॉटमला होणार आहे. मध्ये आधी जर होतोय तो तेवढा इफेक्टिव्हनेस नसणार आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे एक लक्षात ठेवा डोजी जर टॉपला येतोय तर समजून जा की ह्याच्यामध्ये ट्रेंड चेंज होणार आहे. तुम्हाला समजून जायचं की ट्रेंड चेंज होणार आहे आणि हा खूप खूप इफेक्टिव्ह असतो. डोजी जर तयार होतोय तर ह्याचा अर्थ काय, एवढ्या दिवसाची तेजीला लोक कंटाळलेत आणि त्यांनी ओपन केलेल्या प्राइसला परत क्लोज झाला. आता तिथून ते काय करणार की ट्रेंड चेंज होऊ शकतो. जर पुढची कॅन्डल ह्याच्या अपोजिट जाते, म्हणजे जर ग्रीन कॅन्डल आहे आधीची तर त्याच्यानंतर जी नेक्स्ट कॅन्डल आहे ती रेडमध्येच क्लोज होते किंवा ब्लॅकमध्येच क्लोज होते, तर समजून जायचं की हा डोजी इफेक्टिव्ह आहे, तुम्ही इथे ट्रेड घेऊ शकता. समजलं. ह्याच्यामध्ये ही डोजी कॅन्डल आहे, ह्याच्यामध्ये दाखवतंय की आता ट्रेंड चेंज झालाय आणि हा स्टॉक पडणार आहे. सेम डोजीमध्ये हा आता डोजी जो तयार होणार आहे कुठे होणार आहे तर हा दोन्हीकडे होतो, टॉपला पण होतो आणि बॉटमला पण होतो. तर ह्या ज्या डोजीच्या कॅन्डलनुसार आपल्याला हे समजून जायचं आहे की आता आपल्याला ह्याच्यामध्ये थांबण्यात अर्थ नाही. मग तुम्ही जर बुलिश असताल तर ह्याच्यामध्ये काय करायचं, आपल्याला आपला ट्रेड काढून घ्यायचा आहे. किंवा हाच डोजी बॉटमलाही तयार होतो, बॉटमला जर हा सेम डोजी तयार होतो तर काय समजून जायचंय, जर तुमची सेलिंग पोझिशन असेल तर ह्याच्यामध्ये तुम्हाला बाहेर पडायचंय. जर तुम्ही नवीन एंट्री घेणार असेल तर हा एक चांगला संकेत आहे की तुम्ही आता ह्या स्टॉकमध्ये नवीन एंट्री घेऊ शकता. आता हे सर्वस्वी डिपेंड करतं की तुम्ही कुठल्या टाइम फ्रेमला पाहताय, कारण टाइम फ्रेम खूप मॅटर करते. कारण टाइम फ्रेमनुसारच तुमच्या त्या डोजीचा किंवा तुमच्या त्या चार्ट पॅटर्नचा इफेक्टिव्हनेस डिपेंड असतो. आता त्याच्यानंतर आहे ड्रॅगन फ्लाय डोजी. डोजीतलाच हा प्रकार आहे. आता ड्रॅगन फ्लाय का नाव दिलं ह्यांनी याला, तर ही एक बुलिश कॅन्डल आहे. जसा ड्रॅगन पक्षी असतो, म्हणजे चायनीज लोकांना कसा एक ड्रॅगन आहे, ड्रॅगन काय झेप घेणारा असतो, तसं हा ह्यांनी याला एक ड्रॅगन फ्लाय नाव का दिलंय, तर ह्याची ओपन आणि क्लोजिंग प्राइस सेमच राहते, जवळपास सेमच असते. आणि ह्याने एक लो दिलेला असतो, हा एक मोठा डीप देतो. म्हणजे स्टॉक पडत आलाय आज एखादा शेअर मंदीमध्ये आणि एक दिवशी काय करेल तो खूप मोठी ते लो देईल आणि पुन्हा ती मंदी सस्टेन होत नाही. म्हणजे लोकांचं मन परिवर्तन झालंय आणि ह्यांनी खूप सारं बाईंग केलं आणि त्यांनी प्रत्येक जिथे ओपन झालेली कॅन्डल तिथे आणूनच क्लोज केली. म्हणजे असे एक झाली. आता हे तुम्हाला वाटेल हॅमर आहे का, तर नाही. हॅमरला जी बॉडी थोडी मोठी असते, ह्याला बॉडी आहे का, नाही. तर हे नॉर्मली एक टी आकाराचा दिसतो हा बघा, नॉर्मली समजून घ्या टी टाईप दिसतो हा. तर समजून जायचं ह्या ड्रॅगन फ्लाय डोजी की ह्याच्यामध्ये आता मंदीला लोक कंटाळलेत आणि तेजीकडे वाटचाल करतायत. त्याला एक लॉंग टेल असते, हा ओळखायचा कसा, लॉंग टेल, ओपन आणि क्लोज प्राइस सेम. आणि आता हे याचा इफेक्टिव्हनेस आपण पाहू शकतो. तर ह्याच्यामध्ये बघा एक दिले की मी ड्रॅगन फ्लाय डोजी दाखवली. ह्या ड्रॅगन फ्लाय डोजी आल्यानंतर ना ह्याने खूप सारी छान अशी मुवमेंट दिलेली आहे. त्याच्यानंतर दुसरा भाग आहे की ग्रेवस्टोन डोजी. डोजीमध्ये दुसरा प्रकार आहे तर ग्रेवस्टोन डोजी. ग्रेवस्टोन डोजी काय, ही तरी बिअरिश कॅन्डल आहे. बेअरिश कॅन्डलमध्ये काय होतं, म्हणजे लोक आधी तेज असते, त्या स्टॉकमध्ये तेजी असते आणि एक दिवस खूप मोठा हाय करेल तो आणि पुन्हा त्या हायला सस्टेन होणार नाही. म्हणजे लोक आता कंटाळलेत की आता ह्याच्यामध्ये एक प्रॉफिट बुकिंग येणार आहे, हे पण दर्शवतं आणि लोक जिथे ओपन झालेला तिथेच त्याचं क्लोजिंग होईल. अपोजिट ऑफ ड्रॅगन फ्लाय डोजी.
म्हणजे काय ग्रेव्हस्टोन डोजीच्या अपोजिट आहे. ओपन आणि क्लोज सेम आहे त्याचा, आणि एक मोठी अशी त्याने टेल केलेली असेल अप साईडला. समजून जायचं की तुम्ही ज्या शेअर्समध्ये आहात त्याच्यामध्ये आता तेजी थोड्या काळासाठी संपलेली आहे आणि ह्याच्यामध्ये मंदी येऊ शकते, किंवा तुम्हाला इथे प्रॉफिट बुक करून घेतला पाहिजे, किंवा जर तुम्ही अपोजिट साईडला एंट्री करणार असा सेलिंग साईडला, तर ते तुम्हाला सेलिंगला एंट्री देणार आहे. समजलं? ग्रेव्हस्टोन डोजी. आता हा ग्रेव्हस्टोन डोजी तुम्ही पाहिला असेल, हा टॉपला तयार झालाय. टॉपलाच इफेक्टिव्हनेस असतो. मी तुम्हाला हेच सांगेल की टॉपला जर तुम्ही हा डोजी वगैरे पाहताय तर त्याचा इफेक्टिव्हनेस चांगला असणार आहे. लॉंग टेल, क्लोजिंग आणि ओपनिंग प्राइस सेम. आणि जर पाहिलं तर बघा त्याने छान अशी डाऊन साईडला रॅली दिलेली आहे. ग्रेव्हस्टोन डोजी म्हणतो आपण याला. समजलं? आता त्याच्या पुढचा भाग आहे की मॉर्निंग स्टार. आता एक स्टार तयार केला जातो. हे संपले डोजी पॅटर्न. हा नॉर्मली हा डोजी सारखाच दिसतो, पण ह्याची काय ओपन आणि क्लोज मध्ये थोडा डिफरन्स असतो, म्हणून आपण एक स्टार बोललं जातो. जसा स्टार असतो तसा स्टार असतो. स्टार टाईप ह्याचं लुक असतो म्हणून त्याला स्टार बोललंय. आता ह्याच्यामध्ये पण एक दोन असतात की बुलिश कॅन्डल असते आणि एक बेरिश कॅन्डल असते. म्हणजे काय, हा कुठे तयार होणार आहे, एक तर टॉपला होणार आहे आणि एक बॉटमला होणार आहे. ह्याच्यामध्ये एक बुलिश और बिअरिश कॅन्डल असणार. म्हणजे काय, आधीची जर समजा हा तेजीमध्ये आहे कुठलाही स्टॉक, किंवा मंदीमध्ये आहे, तर मंदीमध्ये आता पहिली कॅन्डल बघा काय दाखवते वरच्या साईडला, तर हा मंदीमध्ये होता. मंदीनंतर ना अशी छोटी कॅन्डल तयार झाली आणि त्याच्यानंतर दुसरी एक बुलिश कॅन्डल दिली. म्हणजे काय, तर ह्याच्यामध्ये लोक मंदीला कंटाळलीत आणि तेजी पुन्हा डोकं उचलते किंवा तेजी पुन्हा येते. त्यामुळे ती काय झाली, तर एक तो स्टार झाला बॉटमला. म्हणजे बॉटमला होतो याचा अर्थ काय, तर आता ह्या स्टॉकमध्ये ट्रेंड चेंज होतोय. लोक आता तेजीकडे पाहत आहेत. सेम खाली जर पाहिलं तुम्ही तर त्याला काय म्हणतो आपण की वरच्या साईडला त्याला इव्हनिंग स्टार पण बोललं जातं. म्हणजे संध्याकाळी सूर्य जसा दिसतो तसा हा एक, म्हणजे एक उदाहरण देतो मी तुम्हाला. जसा दिसतो की काय, आता सूर्य जर ज्यावेळी आपल्याला संध्याकाळी दिसणार आहे डोक्यावरती किंवा आपल्याला समोर, त्यावेळी काय होणार आहे, अंधार होणार आहे. म्हणजे इथे अर्थ काय घेऊ शकतो आपण इव्हनिंग स्टार मध्ये, तर बुलिश कॅन्डलच्या वर हा तयार होतोय छोटी कॅन्डल. तर समजून जायचं की आता तेजी कमी आलेली आहे, मार्केटमध्ये तेजी संपलेली आहे ह्या स्टॉकमध्ये, आणि ह्याच्यामध्ये ट्रेंड चेंज होऊ शकतो. हा बिअरिश झोनमध्ये जाऊ शकतो. ह्यालाच काय म्हणतात की इव्हनिंग स्टार. आणि वरच्या कॅन्डलमध्ये जो काय आहे, जो बॉटमला तयार होतोय स्टार छोटा, त्याला काय बोललं जातं, बुलिश किंवा मॉर्निंग स्टार बोललं जातं. समजलं? स्टार मध्ये दोन आहेत, मॉर्निंग स्टार जो तयार होणार आहे बॉटमला, आणि इव्हनिंग स्टार जो तयार होणार आहे टॉपला. समजलं? आता ह्याच्यानुसार आपण ट्रेड कसे घेऊ शकतो. ह्या चार्टमध्ये पहा, तुम्हाला दाखवले मॉर्निंग स्टार कसा तयार होतोय. एवढी मंदी आली, स्टॉक पडला, पण ह्याच्या बॉटमला एक मॉर्निंग स्टार तयार झाला आणि त्याच्यानंतर त्याने अशी छान अशी रॅली दिली. आता तुम्ही प्रत्येक हे काढू शकता, तुम्हालाही शोधू शकता. तुम्ही प्रत्येक चार्ट पॅटर्न मध्ये जर शोधले तर तुम्हालाही छान असे पॅटर्न सापडतील. आता त्याच्यानंतर ना इव्हनिंग स्टार. आता इव्हनिंग स्टार मध्ये जर तुम्ही पाहिलं तर ह्याच्यामध्ये बघा तेजी आलेली स्टॉकमध्ये, त्याच्यानंतर एक छोटी कॅन्डल तयार केली स्टार टाईप मध्ये, आणि त्याच्यानंतर दुसरी कॅन्डल त्याने डाऊन कॅन्डल दिली. म्हणजे हा ट्रेंड कन्फर्म कधी होणार एक लक्षात ठेवा दोन्ही साईडला. जर बिअरिश नेश मध्ये आपण बघतोय तर आधीची कॅन्डल एक बुलिश असेल, त्यानंतर एक छोटा स्टार तयार होईल आणि पुढची कॅन्डल डायरेक्ट अपोजिट असेल, म्हणजे जी बिअरिश होईल. म्हणजे समजून जायचं की ट्रेंड चेंज होतोय. अशा वेळी तुम्ही एंट्री घेऊ शकता. स्टॉपला स्टार कॅन्डलच्या थोडा वर लावून तुम्ही ह्या कॅन्डलमध्ये एंट्री घेऊ शकता, किंवा इथे तुम्ही प्रॉफिट बुक करून शांत राहू शकता. समजलं मित्रांनो इव्हनिंग स्टार काय आहे. तर आपण स्टार पॅटर्न मध्ये दोन बघितलं की एक मॉर्निंग स्टार आणि एक इव्हनिंग स्टार. आता हा अजून एक प्रकार आहे चार्ट पॅटर्न मध्ये, त्याला आपण मारुबोजू म्हणलं जातं. आता हा एक खूप छान सारा पॅटर्न आहे. ह्या पॅटर्नचा इफेक्टिव्हनेस खूप छान आहे. हा पॅटर्न खूप इम्पॅक्टिव्ह आहे. जर तुम्हाला अशी एक मारुबोजू कॅन्डल दिसते तर समजून जायचं की ह्याची जी इफेक्टिव्हनेस आहे ती जवळपास 80 ते 90% जाते ह्या कॅन्डलची. म्हणजे हा खूप, म्हणजे मला काय सांगायचं की इफेक्टिव्ह कॅन्डल आहे खूप. आता काय ह्याच्याबद्दल थोडी माहिती देतो. दिस इज द नेम ऑफ जॅपनीज कॅन्डलस्टिक्स फॉर्मेशन used in technical analysis to indicate a stock has traded strongly in one डायरेक्शन. म्हणजे ह्याच्यामध्ये पण दोन होणार आहे. एक ग्रीन मॅरिगोज होते, म्हणजे काय, ओपन होते आणि क्लोज होते.
म्हणजे सतत तेजी राहिलेली असते. म्हणजे तुम्ही जी टाइम फ्रेम देणार आहे त्याच्यामध्ये ओपन केल्यानंतर तो लो देणार नाही. ओपन हाच त्याचा लो असेल आणि क्लोजिंग प्राइस हाच त्याचा हाय असेल. म्हणजे हायलाच क्लोज होणार आहे आणि लोलाच त्याच्या तो ओपन झालेला असेल. म्हणजे एक स्ट्रॉंग कॅन्डल झाली. म्हणजे त्याला काय म्हणून आपण बोलणार आहे तर ग्रीन मार्बोजू. आणि सेम अपोजिट डायरेक्शनला जर ओपन झाला आणि तिथून सलग तो खाली पडत आलाय आणि त्याच्या लोलाच तो क्लोज होतोय तर ती झाली रेड मार्बोजू. म्हणजे काय तर हा एक स्ट्रॉंग बेअरिशनेस दाखवणार आहे जी रेड कॅन्डल आहे ती. समजलं. ग्रीन कॅन्डल तयार होते आणि रेड कॅन्डल तयार होते. आता हा पॅटर्न इफेक्टिव्ह कुठं असणार आहे तर बॉटमला. जसं मी सांगितलं तसं हा बॉटमलाच खूप इफेक्टिव्ह असणार आहे. आणि तुम्ही जर ह्या कॅन्डलनुसार एंट्री घेताय तर खूप छान सारा तुम्हाला ह्याच्यामध्ये प्रॉफिट मिळू शकतो. तर आता ह्या कॅन्डल बद्दल मी सांगू शकतो की आता ह्याच्यामध्ये थोडी टेल येऊ शकते का तर येऊ शकते. प्रत्येक वेळेस तो ज्याच्या ओपन म्हणजे लोला ओपन होऊन आणि हायला क्लोज होईल का असं नाही. तर नॉर्मली ह्याच्यामध्ये टेल येऊ शकते छोटी वर किंवा खाली. तर डझंट मॅटर. फक्त त्याची एक साइड म्हणजे काय जर आपण ग्रीन बघतोय तर ओपन आणि लो सेम हवाय आणि क्लोजिंगच्या वर थोडा हायची कॅन्डल असेल आणि थोडा खाली क्लोज झाला तरी हा ग्रीन मार्बोजूच असणार आहे. किंवा सेम रेड मध्ये पण ओपन पेक्षा तो खाली आलाय आणि थोडा लो बनवून थोडा त्या लोच्या वर कमी क्लोज झाला तरी आपण त्याला तो रेड मार्बोजूच असणार आहे. ओके. आता ह्याच्यामध्ये कन्फ्युजन नाही होऊन द्यायचं की आपल्याला इंगल्फिंग पॅटर्न्स मध्ये आणि मार्बोजू मध्ये थोडे थोडे दिसायला सेम आहेत. पण ही एक स्ट्रॉंग कॅन्डल असते. म्हणजे काय ओपन आणि लो मध्ये तुम्हाला दिसेल की त्याच्यामध्ये ओपन लो नसणार आहे. जिथं ओपन झाला तिथूनच तो हायलाच क्लोज होईल. तर समजून जायचं की एक मार्बोजू कॅन्डल तयार होते. आता मी ह्याच्यावर तुम्हाला चार्ट पॅटर्न दाखवतो. ह्याच्यावर कसं आहे हा ग्रीन मार्बोजू आहे बघा. ह्या स्टॉकमध्ये हा इन्फीचा स्टॉक आहे. ह्याच्यामध्ये बघा ज्यावेळी ह्याच्यामध्ये थोडी मंदी होती त्याच्यानंतर ना एक ग्रीन मार्बोजू तयार झाला आणि इथून छान अशी वर साईडला रॅली दिलेली आहे. ओके. तुम्ही हे चार्ट पॅटर्न शोधू शकता. मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलंय की चार्ट कुठे पाहिजे तिथे तुम्हाला हे छान दिसणार आहेत. दुसरी कॅन्डल आहे बिअरिश मार्बोजूची. सेम पहा हाही इन्फीचाच चार्ट आहे. ह्याच्यामध्ये बघा त्याच्या टॉपला आल्यावर त्याने छान अशी बेअरिश मार्बोजू तयार केली आणि जर तुम्ही पाहू शकता की किती छान अशी रॅली दिलेली आहे. आता हे इफेक्टिव्हनेस कसा होईल तुम्हाला ती कॅन्डल किती कुठे सापडती तुम्ही कुठला टाइम फ्रेम यूज करणार आहे. जर टाइम फ्रेम योग्य निवडला तर साहजिकच तुम्हाला तो छान छान रिस्क रिवॉर्ड रेशो देणार आहे. त्यामुळे तुम्हाला चार्ट ट्रेडिंग खूप चांगलं जमणं महत्वाचं आहे. समजलं मित्रांनो. मार्बोजू मध्ये दोन आहेत, ग्रीन मार्बोजू आणि एक रेड मार्बोजू. त्याच्यामध्ये तुम्हाला तो ग्रीन असणार आहे तो तेजी दाखवणार आहे आणि जो रेड असणार आहे तो मंदी दाखवणार आणि एक स्ट्रॉंग कॅन्डल असते. म्हणजे लोकांचा ठाम विश्वास आहे की आता ह्या स्टॉकमध्ये थांबण्यात अर्थ नाही. ह्याच्यामध्ये लोक तेजीला कंटाळले. समजून जायचं आपल्याला जर ह्याच्यामध्ये रेड तयार होते. सेम आहे जर ग्रीन तयार होते तर समजून जायचंय की लोक ह्याच्यामध्ये तेजीला मंदीला कंटाळलेत आणि लोक स्ट्रॉंग एक ग्रीन कॅन्डल तयार करतात आणि त्याच्यानुसार तो वरच जाणार आहे. समजलं. ग्रीन मार्बोजू आणि रेड मार्बोजू. तर आता मित्रांनो हे काय काय सगळे पॅटर्न्स पैकी जे महत्वाचे पॅटर्न्स वाटले मला जे खूप सांगितलेले आहेत जे इम्पॅक्टिव्ह आहेत ते मी तुम्हाला सांगितलेलेच आहे. तर आता चार्ट पॅटर्नच्या काही मी तुम्हाला फॅक्ट सांगणार आहेत. म्हणजे चार्ट पॅटर्न इफेक्टिव्ह कधी होणार आहे. बरोबर आहे ना. कारण चार्ट प्रत्येकच जण वाचतो. प्रत्येकाला मी एक आधीच्या ह्याच्यामध्ये पण चार्टमध्ये सांगितले तुम्हाला व्हिडिओमध्ये की चार्ट एक चित्रकार जो असतो जर 100 लोकांना तुम्ही चित्र काढायला दिली किंवा 100 लोकांना चार्ट अनालिसिस करायला दिले प्रत्येक जणच काय चांगले प्रॉफिट काढणार आहे का किंवा प्रत्येक जणच चांगलं चित्र काढणार आहे का नाही. प्रत्येक जण वेगळं काढणार आहे. कारण प्रत्येकाची विचार करण्याची क्षमता वेगळी असते आणि ऑब्झर्व करण्याची क्षमता पण वेगळी असते. आता तुम्हाला एक कन्फर्मेशन तुमची कुठली टाइम फ्रेम आहे हे खूप इफेक्टिव्ह आहे ह्या गोष्टीमध्ये. आता काही फॅक्ट्स लक्षात ठेवा. चार्ट पॅटर्नचा जर स्टडी करताय तर आपल्याला काय लक्षात ठेवायचंय तर नेव्हर डिपेंड 100% ऑन चार्ट पॅटर्न्स. म्हणजे जे चार्ट पॅटर्न्स आहेत त्याच्यावर कधीही 100% डिपेंड नका. ओके. म्हणजे का तर जर तुम्ही मोठ्या पोझिशन घेताय कधी कधी चार्ट पॅटर्न्स फेल होऊ शकतात. ओके. चार्ट पॅटर्न सरासरी 70% तुम्ही याच्यावर डिपेंड पाहिजे. 30% नो गॅरंटी. कुठलाही इंडिकेटर असू द्या कुठलाही काही असू द्या तो कधीच 100% तुम्हाला सांगणार नाही. तर 70% ठेवा आणि बाकीचं तुम्ही त्याच्याबरोबर एक क्रॉस कन्फर्मेशनसाठी बाकीच्या गोष्टी यूज करा किंवा तुमचं नॉलेज यूज करा अशा वेळी. समजलं. दुसरी गोष्ट चार्ट पॅटर्न्स आर मोस्टली वर गुड ॲट टॉप और बॉटम. जसं मी प्रत्येक चार्ट पॅटर्न मध्ये मला सांगत आलोय की जर हे टॉपला म्हणजे काय तर खूप सारे दिवस तो
वाढतोय आणि वाढल्यानंतर जर एक चशी कुठे कॅन्डल तयार होते तर तो एक चांगला कन्फर्मेशन असतो. किंवा एखादा स्टॉक खूप दिवस पडतोय, ओके, तर अशा वेळी तो तयार होतोय तर तो तुम्हाला खूप इफेक्टिव्ह. आता टाइम फ्रेमवर जर इंट्राडे करताय, जर तुम्हाला तो 15 मिनिटात ही दिसतोय तर त्याचा इफेक्टिव्हनेस तेवढा लिमिटेडच असणार आहे. वन डे मध्ये करतोय तर त्याचा इफेक्टिव्हनेस तेवढा राहील. समजलं? मी आधी सांगितलं की कुठल्या टाइम फ्रेम पाहिजे आणि त्या टाइम फ्रेमनुसारच त्याचा इफेक्टिव्हनेस राहणार आहे. दुसरी गोष्ट अशी असणार आहे, ऑलवेज कन्फर्म ट्रेड विथ अनादर सपोर्टिंग इंडिकेटर्स. इंडिकेटर्स पण खूप छान सारे आहेत. आपण त्याच्यावर पण व्हिडिओज टाकणार आहोत की कुठले इंडिकेटर कसे पाहिजे आणि त्याचा इफेक्टिव्ह यूज कसा करायचा. पण एक लक्षात ठेवा, तुम्ही जर चार्ट पॅटर्न वापरताय तुम्ही नेहमी 1-2 सपोर्टला इंडिकेटर यूज केले पाहिजेत. म्हणजे जर इंडिकेटर काय दाखवणार की ह्याच्या बरोबरच दाखवणार आहेत की आता खरोखरच मंदी येणार आहे किंवा त्या स्टॉकमध्ये तेजी येणार आहे, हे आपल्याला इंडिकेटर छान प्रकारे दाखवू शकतात. त्यामुळे 70% तुम्ही चार्टवर डिपेंड राहा आणि बाकीचं त्याच्याबरोबर क्रॉस कॉम्बिनेशन करून पॅटर्न्स किंवा इंडिकेटर्स वापरा. ऑलवेज यूज स्टॉप लॉस ॲज पर युअर रिस्क रिवॉर्ड रेशो. आता एक मित्रांनो, मी नेहमी सांगतो की जर तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये आहे तर स्टॉप लॉस हा हवाच हवाय. मग तुम्ही इंट्राडेला असाल, पोझिशनल असाल किंवा काही शॉर्ट टर्म ट्रेड घेत असताल तर ते स्टॉप लॉस तुमच्या रिस्क ॲपेटाईटनुसार पाहिजे. म्हणजे तुम्ही किती रिस्क घेऊ शकता, तुमची लॉस बेअर करायची किती कॅपॅसिटी, ह्याच्यानुसार ते तुमचे स्टॉप लॉस ठरलेले पाहिजेत. आणि रिस्क रिवॉर्ड रेशो प्रत्येकाचा पाहिजे. तुम्ही जर स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग करताय, इन्व्हेस्टिंग करताय तर रिस्क रिवॉर्ड रेशो स्वतःचा हवा आहे, दुसऱ्याचं सांगून नाही. म्हणजे काय, एकाच 3 जर जातोय तर मी 1% किंवा 1% लॉस सहन करू शकतो, तर त्याचा माझा 3% मला त्याच्यामध्ये प्रॉफिट घ्यायचे. ह्यानुसार जर आपण चाललो प्रत्येक वेळी तरच आपण स्टॉक मार्केटमध्ये सक्सेस होणार आहे. जर तुमचा रिस्क रिवॉर्ड रेशो कन्फर्म नाही, तुम्ही प्रत्येक वेळी वेगवेगळ्या रिस्क रिवॉर्ड रेशोनं ट्रेड करताय तर तो तुम्हाला कधी चांगले प्रॉफिट देणार नाही. त्यामुळं हे पॅटर्ननुसार जरी ट्रेड करताय तरी रिस्क रिवॉर्ड रेशो घ्या. वेळच्या वेळी प्रॉफिट बुक करत राहा प्रत्येक कॅन्डलच्या वरती जो तुम्ही काय असेल ते, तर नक्कीच तुम्हाला ह्या चार्ट पॅटर्न्स मधून प्रॉफिट्स मिळत राहतील. आणि दुसरी गोष्ट ह्याच्यामध्ये अशी की चार्ट पॅटर्न्स मोस्टली वर्क इन लार्ज कॅप अँड मिड कॅप स्टॉक्स अँड इंडेक्सेस. आता ही खूप खूप महत्वाची गोष्ट आहे. जर तुम्ही पेनी कॅपमध्ये जाताय, जर तुम्ही स्मॉल कॅपमध्ये जाताय तर तिथे चार्ट पॅटर्न्स तेवढे इफेक्टिव्ह नसतात. कारण काय, छोट्या स्टॉकमध्ये काय होतं, नॉर्मली ऑपरेटिंग होतं छोट्या स्टॉकमध्ये, तर अशा वेळी चार्ट पॅटर्न होणार का व्यवस्थित नाही, तर ते तिथं कसंही तो वेडा वाकडा चाललेला असतो. मग जिथे वेडेवाकडे चार्ट पॅटर्न दिसत आहेत ना तिथे कधी एंट्री करू नका, कारण तिथे चार्ट पॅटर्न चालणारच नाहीत. चार्ट पॅटर्न कुठे चालतात व्यवस्थित, की जिथं खूप सारी लोकांच्यावर ट्रेडिंग होते. आता जसं इंडेक्सेस आहे की ज्याला कोणी मॅनिप्युलेट करू शकत नाही इंडेक्सला, किंवा जिथं कोण इझिली हलवू शकत नाही, किंवा मोठे मोठे स्टॉक आहेत, इन्फोसिस आहेत, TCS आहे, टाटा सारखे स्टॉक आहेत, किंवा जे काही लार्ज कॅप आणि मिड कॅप मध्ये असेल, ह्या स्टॉकला सरासरी दुसरं कोणीही इंटरफेअर करू शकत नाही. हे सगळे लोक जे स्टॉक असतील ते लोकांच्या खरेदी विक्रीवर वर खाली होत असतात. सिंगल पर्सन ह्याला काही करू शकत नाही. तर अशा पॅटर्नमध्ये जर जाताय तुम्ही, अशा स्टॉकमध्ये जाताय तर हे स्टॉक तुम्हाला छान रिस्क रिवॉर्ड देणार आहे, चांगले रिटर्न्स देणार आहेत, हे गॅरंटेड सांगू शकतो मी तुम्हाला. त्यामुळे जर बघायचं इफेक्टिव्हनेस तर लार्ज कॅपमध्ये बघा आणि मिड कॅपमध्ये करा. आणि तुम्ही ह्यानंतर जरी तुम्हाला कुठले पॅटर्न्स असेल तर तुम्ही एक पॅटर्न फाइंड आउट करा. आणि मी ह्या व्हिडिओच्या लिंकमध्ये एक ग्रुपचा लिंक दिली, त्याच्यामध्ये तुम्ही सेंड करू शकता की सांगू शकता की हे पॅटर्न दिले, जेणेकरून तुम्हालाही त्याच्यामधून नॉलेज मिळेल आणि ग्रुपमधील बाकीच्यांनाही समजेल की तुम्हाला किती समजलंय त्याच्यामध्ये. किंवा माझ्या व्हॉट्सअप ग्रुपला पण, पर्सनल व्हॉट्सअपला पण तुम्ही ते चार्ट्स पाठवू शकता, जेणेकरून तुम्हाला किती समजलंय हे पण मला कळेल. आणि मित्रांनो, नक्कीच हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून तुमच्या बरोबरच आपल्या प्रत्येक बांधवांना ह्याच्याकडून मार्केट शिकण्यास मदत होईल. आणि हे जे सांगतोय हे टेक्निकल मी साध्या आणि सोप्या आपल्या मराठी भाषेत सांगतोय. त्यामुळे माझी एकच अपेक्षा असेल तुमच्याकडून की जास्तीत जास्त लोकांना शेअर करायचं तुम्हाला. आणि चॅनल सबस्क्राईब करा जर नवीन असाल तर, बेल आयकॉनला प्रेस करा आणि लाईक थंब अप करा जर आवडला असेल तर. धन्यवाद मित्रांनो.